कर्म हे चंदन भाग 2. कर्मयोग म्हणजे नुसतं कर्म नाही, कर्मठपणाही नाही अथवा सकामक कर्मही नाही. कर्मयोगातील कर्माला रूढीने एक विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. कर्मयोगात जे जे कर्म अभिप्रेत आहे ते निष्कामपणे निरहंकार वृत्तीने ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म आहे. योग या शब्दाचा अर्थ आहे ईश्वराशी ऐक्यभाव. ज्या कर्मयोगे ईश्वर प्राप्ती होते ते कर्म म्हणजे कर्मयोग. सूक्ष्म दृष्टीने बघितलं तर नुसत्या कर्माने कधी ईश्वर प्राप्ती होत नाही. कर्मयोग हा ज्ञानमूलक, भक्तिप्रधान आणि कर्मपर आहे. तसा तो नसता तर कर्मयोगाने मुक्ती प्राप्त होते असं भगवंताने वारंवार सांगितलं नसतं. कर्मयोग म्हणजे कर्माच्या माध्यमातून ईश्वरार्चन करून त्या भक्तीने ईश्वर प्राप्ती करून घेणं. अशा कर्मयोगाने मोक्षाची प्राप्ती होते. प्रत्येकाला कर्म करण्याचा अधिकार आहे. आपलं योग्य ध्येय ठरवण्याचा आणि त्या ध्येयाच्या दिशेनुसार प्रयत्न करण्याचा अधिकार आपल्यातल्या प्रत्येकाला आहे. आपल्या कर्माचं ध्येय साकार झालं की त्यातून मोठेपणा, कीर्ती मिळेल ही इच्छा कधी बाळगू नये. कारण फळ मिळणं आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. चांगलं कर्म करणं एवढाच आपला अधिकार आहे. मनोभावे कर्म करून त्यातून आनंद, समाधान मिळवणं हा अधिकार प्रत्येकाला असतो. कर्मातील अधिकार म्हणजे कर्म उत्कृष्ट करण्यासाठीच्या प्रयत्नांचा अधिकार. या प्रयत्नांमुळे कर्म सहज सुंदर करण्याचा अधिकार गीतेला मान्य आहे. या अधिकाराची प्राप्ती प्रत्येकाने करून घ्यायला हवी. आपल्या हाती नसलेल्या अधिकारांच्या मागे कधीही धावू नये. कर्मयोगाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याला व्यवहार करावयाचा आहे त्या प्रत्येकाला कर्मयोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सामान्य माणसापासून तत्त्वज्ञापर्यंत प्रत्येकाला कर्मयोगाचा मंत्र शिकवल्या वाचून गत्यंतर नाही. कारण जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत कर्माशिवाय कोणीही एक क्षणही राहू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे कर्म करावीच लागतात. कर्म प्रत्येकाच्या मागे लागलेलीच असतात. त्यामुळे काम नको किंवा कर्म सोडून देतो असं म्हणून कधीही चालत नाही. आवश्यकता, उपयुक्तता आणि सवय यामुळे कर्मे नित्य घडतच राहतात. उपयुक्तता नाहीशी झाल्यामुळे, आवश्यकता न उरल्यामुळे नैमित्तिक स्वरूपाची कर्म सुटतील हे सत्य आहे. पण योग्य त्या क्रिया, हालचाली अखेरपर्यंत कराव्याच लागतात. आळसापेक्षा कर्मश्रेष्ठ आणि कर्मापेक्षा निष्काम कर्मश्रेष्ठ आहे. कर्म चांगलं का वाईट हे आपल्याला ठरवता येत नाही. वैयक्तिक आवडीनिवडीचा विचार न करता आणि क्षणिक फायद्या तोट्याच्या परिणामावर लक्ष न देता शास्त्रांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणेच विहित कर्म करायला पाहिजे. आपल्या कर्माचं फळ अगदी सहजासहजी मिळालं तर भोगू नये असं शास्त्र सांगत नाही. फळाच्या भोगाची आसक्ती ठेवून कर्म करू नये असा शास्त्राचा आधार आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ कर्म करण्याचा अधिकार आहे पण कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही. यापेक्षा कर्माच्या तुझा अधिकार नको असा मार्मिक अर्थ विनोबा भावे यांना अभिप्रेत आहे. फळावर दृष्टी ठेवून आपण कर्म करावयास लागलो की कर्माचं कौशल्य उणावतं. जो कर्म करतो त्याचा फलावरील अधिकार नाकारणं कदाचित अन्यायकारक होईल. पण फळभोगासाठी केलेलं कर्म उत्कृष्ट
आदर्श कर्माच्या कसोटीला उतरत नाही, हे सत्य आहे. माणूस स्वार्थी आहे, पण स्वार्थ सोडण्यात माणुसकी आहे. ही माणुसकी प्रत्येकाने जपायला आणि वाढवायला हवी. फळावर दृष्टी ठेवून काम करताना मनावर एक प्रकारचा ताण येतो. निष्काम भावनेने कर्म करताना मन स्वस्थ असल्यामुळे कमी श्रमात अधिक दर्जेदार काम घडून येतं. प्रत्येक कर्मात कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा विवेकपूर्ण समन्वय साधलेला असतो. आणि असा असेल तरच कर्माचा खरा आनंद मिळतो. गृहिणींनी स्वयंपाक करणं हा कर्मयोग आहे. स्वयंपाकाच्या कामात गृहिणीचं मन आणि प्रेम असणं हा भक्तियोग आहे. आणि मनोभावे प्रेमाने शांतपणे स्वयंपाक करताना त्यांचं योग्य ज्ञान असणं हा ज्ञानयोग आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा पवित्र त्रिवेणी संगम होतो तेव्हा अंतःकरण पवित्र, शुद्ध आणि शांत होतं. आत्मसाक्षात्कार होतो. कर्म आणि ज्ञान यांना भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा हवा. निष्काम काम करणाऱ्यांच्या जीवनात भक्ती आणि ज्ञान सहजी स्त्रवतात. प्रकृती ही भगवंताची शक्ती आहे. त्या शक्तीची जाणीव ठेवून जो कर्म करतो तो खरा कर्मयोगी. या कर्मयोग्याचं आपल्या मनावर पूर्ण स्वामित्व असतं. आपलं जीवन भगवंताच्या स्वाधीन आहे अशी त्याची दृढ श्रद्धा असते. ती त्याची अनुभूती असते. जे कर्म प्रकृती करते ते मी करतो असं वाटलं की अहंकारामुळे जडत्व येतं. प्रपंचात आपल्या मनासारखं घडावं असं वाटणं याला म्हणतात अहंकार. या अहंकारामुळे दुःख, निराशा, वैफल्य वाट्याला येतं. पण जे जे घडतं ते त्याच्या इच्छेने घडतं अशी श्रद्धा असली की या नम्रतेमुळे आपण मोरपिसासारखे हलके फुलके होतो. स्वतःकडे साक्षीत्वाने बघणं हा खरा कर्मयोग आहे. प्रत्येक कर्म करताना भगवंताचं स्मरण ठेवणं म्हणजे ईश्वराला संपूर्ण शरण जाणं आहे. शरण जाणं म्हणजे त्याचं अस्तित्व मान्य करणं. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी मी तो हमाल भार वाही असं अति नम्रतेने म्हटलंय. या नम्रतेला म्हणायचं समर्पित वृत्ती. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. या नम्र वृत्तीमुळे तुकोबा देवरूप होऊन गेले. माझा भगवंत माझं कल्याण करणार ही दृढ श्रद्धा असली की प्रत्येक कर्म निष्काम होतं. चंदन उगाळल्याशिवाय कधी दरवळत नाही. चंदनाचा सुगंध इतरांना आनंद देणारा असतो. प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा कर्म चुकलेलं नाही. भगवंत अर्जुनाला असं सांगतात की मला या जगात काही कर्तव्य राहिलेलं नाही. मिळवण्यासारखं तर काहीच उरलेलं नाही. तरी मी नित्य कर्तव्य कर्म करीतच असतो. जर मी सावध न राहता कर्म केलं तर फार मोठं नुकसान होईल. जर मी कर्म केलं नाही तर माणसं भ्रष्ट होतील. त्यांच्यापुढे कर्म न करण्याचा आदर्श राहील. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात सांगतात की कर्मयोग सामान्य जनांना अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्मयोग ही महत्त्वाची जीवन प्रणाली आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभर कर्म करावंच लागतं. कर्माला हेतू, कर्माचं फळ असल्याशिवाय कर्माला कधी दिशा मिळत नाही. कर्माने आपलं संचित बनतं. केलेल्या कर्माचं फळ काळाच्या ओघात केव्हा काय मिळेल ते आपल्याला कधीच समजत नाही. कर्म करणं आपल्या हातात आहे. पेरलेलं कधी वाया जात नाही. कधी ना कधीतरी ते उगवतंच. कर्म करताना कधी काळजी करू नये. कर्माचं कर्ते पण भगवंताला अर्पण करावं.
आपल्या हातून जे कर्म घडून येतं ते आपण करीत नसून करता करविता भगवंत आहे ही जाणीव नित्य मनात पाहिजे. मी पण म्हणजे करतेपण. हे करतेपण भगवंताला नम्रपणे अर्पण केलं की काही काळजीच उरत नाही. निर्मळ आनंद मनाला मिळतो. आपलं करतेपण अपूर्ण आहे. ते आपल्या हातात नाही तर परमात्म्याच्या स्वाधीन आहे. त्यामुळे सुखदुःखाची बाधा आपल्याला होत नाही. आपल्या सुखदुःखाचा नाश म्हणजे आपल्या करतेपणाचा नाश. करतेपणाचा नाश म्हणजे भगवंत करतो ही भावना. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी. राम करता ऐसे म्हणसी तेणे यश कीर्ती प्रताप. असं सांगणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामींनी कर्माचं रहस्य सांगणारे अनेक समास दासबोध या जीवनग्रंथात लिहून कर्मयोगावर मार्मिक भाष्य केलं आहे. समर्थांचा कर्मयोगावर भर आहे. कर्मयोग ही कर्म करण्याची श्रेष्ठ कला आहे, ज्यामुळे माणूस कर्माच्या बंधनात अडकत नाही. कर्माची कुशलता जर माणसाने प्राप्त करून घेतली तर त्याची शक्ती सत्कारणी लागते, थकवा येत नाही. अन्यतः शक्ती वाया जाऊन मनस्ताप होतो. कर्माच्या माध्यमातून त्याला अंतिम सत्याचा लाभ करून घेता येतो. यालाच गीतेत योगः कर्मसु कौशल्यम असं म्हटलेलं आहे.